हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला बघून कळलंच असेल, आज आम्ही मस्त कढी आणि भजे केलेले. म्हटलं तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करावी. माझ्याकडे ताक नव्हती, दही होती, तर मी दह्याचीच कढी बनवलेली. मस्त अशी झालेली आणि भजे तुम्ही बघू शकता, मस्त असे झालेत. मला कढीमध्ये भजे न टाकता असेच आवडतात, वरतून टाकून खायला. कढी व भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कसं करायचं, चला तर मग बघूया. येथे 1.5 वाटी दही घेतलंय. फुल क्रीमचं दही आहे हे, कारण कढी खूप छान लागते. कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली बारीक कट करून, आणि लसण, हिरवी मिरची आणि जिरे याची पेस्ट बनवून घेतली, आणि लसणाची पेस्ट आणि 2 पाकळ्या घेतल्यात फोडणीसाठी. मोहरी, जिरे, हळद, आणि इथे 2 चमचे बेसन घेतलंय, मीठ आणि तेल. दही छान फेटून घेतली मी. आता त्यामध्ये 2 चमचा जे आपण बेसन घेतलंय ते टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही, पूर्ण फेटायचं चांगलं. आणि वाटल्यास थोडंसं पाणी देखील तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आता माझं दही चांगलं असं फेटून झालंय. आता कढीसाठी फोडणी द्यायची आहे. एक पातेलं घेतलंय आणि पातेलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 चमचा तेल टाकून, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये लागली जिरे, मोहरी, कढीपत्ता, 2 लसणाच्या पाकळ्या, परत आपण ठेसून ठेवलेला तो लसण, परत कढीपत्ता, हिरव्या लसणाची पेस्ट आणि हळद अशी ह्याची फोडणी द्यायची आहे. आणि आता सर्वात शेवटी त्यामध्ये कमी गॅस करून दही जी आपण फेटून ठेवलेली ती टाकायची, आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, कारण एकदम कमी गॅसवरती जेवढं आपण कढीला उकळी येऊ देऊ तेवढं कढी खायला छान लागते आणि टेस्टी लागते. आणि मीठ मी टाकलं नाही, सर्वात शेवटी मीठ टाकणार आहे. आणि आता वरतून कोथिंबीर भुरभुरती आहे, कारण मीठ टाकल्याने लगेच कढी फाटायला लागते, म्हणून सर्वात शेवटी मीठ टाकते मी. आणि जर तुम्हाला आंबट गोड अशी चव आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळही थोडासा टाकू शकता. गुळाने खूप छान चव येते, पण मी सध्या आता त्यामध्ये साखरच टाकते. आता तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी यायला लागली आहे. आणि आता सर्वात शेवटी त्यामध्ये मीठ टाकते. इथे भजी करण्यासाठी मी कांदे कट करून घेतलेत, 2 कांदे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरे, मीठ, लाल तिखट, ओवा आणि थोडासा लसण वाटून घेतलाय तो टाकायचा. आणि आपल्याला जेवढं भजे करायचे त्यानुसार पीठ घ्यायचं आहे. आणि सर्व पाणी न टाकताच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि त्यानंतरच पाणी टाकायचं. आणि भज्याचं पीठ हे जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही, मीडियम असं ठेवायचं. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मी जास्त पातळही केलं नाही आणि घट्टही केलं नाही, अशाच प्रकारे भज्याचं पीठ करायचं. आणि आता त्यामध्ये सर्वात शेवटी मी खायचा सोडा आणि कढीपत्ता टाकून 5 ते 10 मिनिट तसंच ठेवणार आहे झाकून. त्यानंतर भजे करणार आहे.
लागलीच तळल्यानंतर भजे कढीमध्ये टाकू शकता, पण आमच्या इकडे असं वरतूनच टाकून खातात, तर मी ते तसेच ठेवलेले कढीमध्ये न टाकता. आईच्या तिकडे डायरेक्ट कढीमध्ये सोडतात भजे, तर तसंही खूप छान लागतात कारण मुरल्या जातात भजे. तर तुम्ही तसंही करू शकता किंवा असं वरतून टाकूनही खाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील कढी आणि भजे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.